नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी आहे सुयोग कसारे. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी शासन या यूट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत महत्त्वाचे 5 पॉईंट. सर्वात महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट आहे ते म्हणजे कोणत्या बहिणींना ई-केवायसी नाही करायचं आहे. तुम्ही ह्या गोष्टीला लक्षात घ्या. ज्या दिवशी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लाडकी बहीण योजना ही लॉन्च केली होती त्यावेळेसच इथं ऑप्शन देण्यात आलं होतं की मी गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे आणि तिथं डिक्लेरेशनवर टिक करायचं होतं. खूप साऱ्या बहिणींनी चुकून पाकून टिक केलं आणि पुढे जाऊन त्यांना लाभ घेतला. ऑगस्टपर्यंत त्यांनी लाभ घेतलेला आहे, त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. अशा महिलांनी कदाचित आता सध्या योग्य वेळ आलेली आहे थांबण्यासाठी. कदाचित तुमच्यावरती ती कारवाई देखील होणार नाही जर तुम्ही ई-केवायसी करणार नाही तर तुम्ही ऑटोमॅटिकली अपात्र ठराल. ठीक आहे. सेकंड होतं जे म्हणजे ज्यांचं इन्कम हे खूप होतं, हाय होतं, जसे की 5 लाख, 6 लाख, 10 लाख, 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न होतं, त्या महिलांनी देखील ह्या योजनेचा फॉर्म भरला होता आणि त्यांच्या खात्यात देखील आता ऑगस्टपर्यंत पैसे येत होते. काही महिलांना मागच्या 2 महिनेपर्यंत पैसे आलेले नाही आहेत. अशा महिलांनी देखील कुठेतरी थांबायला पाहिजे. जे लोक ITR रिटर्न करतात, जे 0 ITR रिटर्न फाईल करतात त्यांच्यासाठी नाही, परंतु ते इन्कम टॅक्स भरतात त्या महिलांनी आता कुठेतरी थांबण्याची योग्य वेळ आहे. हे माझं एक तुम्हाला सजेशन असणार आहे. सेकंड जे महत्त्वाचं पॉईंट आहे ते म्हणजे OTP और बायोमेट्रिक न्यू प्रोसेस. ओके. आता सध्या जी प्रोसेस आहे ई-केवायसी करण्यासाठी ती फक्त OTPद्वारे आहे. जसं की तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकला, तुमच्या आधार कार्ड नंबरला जो पण मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP जाईल, तो तिथे टाकला की तुमची ई-केवायसी होत आहे. परंतु भविष्यामध्ये आता गव्हर्नमेंट एक नवीन ऑप्शन देणार आहे ते म्हणजे बायोमेट्रिकद्वारे ई-केवायसी. खूप साऱ्या लाडक्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे किंवा त्यांचा आधार कार्डला नंबर लिंक नाही आहे. अशा महिलांसाठी ही जी प्रोसेस आहे ती नवीन घेऊन येणार आहे राज्य सरकार, असं सांगण्यात येत आहे. अजून कन्फर्म नाही आहे. ती आली तर त्यांच्यासाठी बेनिफिटच असेल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे ते म्हणजे पती वारलेत किंवा ज्यांचे वडील आहेत ते देखील वारलेले आहेत आणि त्यांचं ते अविवाहित आहेत, तर अशा महिलांचा फॉर्म कसं भरला जातो KYCचा. KYC अशा महिलांनी सध्या काहीच करू नये. अजूनपर्यंत तरी वेबसाईटवरती असं कोणतंही ऑप्शन अवेलेबल नाही आहे किंवा गव्हर्नमेंटने असं काही पत्रक काढलेलं देखील नाही आहे की त्या लोकांना त्या लाडक्या बहिणींना काय करायचं आहे ते. मला तरी वाटतं आहे की आता सध्या वेबसाईटवरती ते डेव्हलपिंग चालू आहे त्यांचं. काही दिवसामध्ये ते एक नवीन ऑप्शन देतील आणि माझ्यामध्ये तरी असं वाटतं आहे की समजा वडील वारले असतील किंवा तुमचे हस्बंड वारले असतील तर अशा लाडक्या बहिणींना त्यांना डेथ सर्टिफिकेट कदाचित अटॅच करावा लागू शकतो असं मला वाटतं आहे. बाकी आल्याच्या नंतर मी एक नवीन सविस्तररित्या एक व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवणार आहेच. ठीक आहे. त्यानंतर मग चौथा पॉईंट आपण बघूया. सप्टेंबरचा हप्ता. बऱ्याच लाडक्या बहिणी विचारतात सप्टेंबरचा हप्ता येणार आहे की नाही येणार आहे किंवा कधी येईल. जर तुम्ही ई-केवायसी केले असेल तर तुम्हाला 100% सप्टेंबरचा हप्ता येण्याचे चान्सेस आहेत. जर तुमची ई-केवायसी झाली नसेल तर सध्या तरी सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला येणार नाही आहे. घाबरून जाऊ नका. ह्या महिन्यात नाही आला तर जेव्हा पण तुमची ई-केवायसी होईल, जेव्हा पण पोर्टल चालू होईल तेव्हा तुम्ही ई-केवायसी कराल. त्यानंतर मग एकत्रितरित्या तुम्हाला तुमचा हप्ता भेटेल. स्टार्टिंगला जसं झालेलं 4 हप्ते एकत्र आले, 5 हप्ते एकत्र आले, 7,500 एकत्र हप्ते आले होते खूप साऱ्या लाडक्या बहिणींना. त्या पद्धतीचंच आता देखील होणार आहे. त्यानंतर मग एक महत्त्वाचा आणि फायनल मुद्दा ते म्हणजे की वेबसाईट. गव्हर्नमेंटनी जी वेबसाईट लॉन्च केलेली आहे, जो पण पोर्टल आहे ई-केवायसी करण्याचा, तो अतिशय भंगार पद्धतीचा बनवण्यात आलेला आहे. त्यासाठी मी आदित्य तटकर यांना हात जोडून नम्र विनंती करतो की ज्या वेळेस तुम्ही लॉन्च केली होती लाडकी बहीण योजना त्यावेळेस देखील लाडक्या बहिणींनी रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत जागून त्यांचं फॉर्म भरलं, तेव्हा जाऊन होत होतं. पण आत्ताचं जे पोर्टल आहे ते एवढं बकवास आहे की महिला रात्री 1 वाजता भरतात फॉर्म, 2 वाजता भरतात फॉर्म, तरी देखील होत नाही. सकाळी 4 वाजता उठून फॉर्म भरतात तरी देखील KYC होत नाही. हे मी देखील फेस केलेलं आहे. त्यावरती आदित्य तटकर यांना मी विनंती करतो की लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी तोडगा काढावा. वेबसाईट लॉन्च होऊन खूप दिवस होऊन गेलेले आहेत. नेहमीच हेवी ट्रॅफिक असते. कुठेतरी तुम्हाला हवालदार बोलवावा लागणार आहे, ट्रॅफिक हवालदार, आणि त्या वेबसाईटला व्यवस्थित करावा लागणार आहे असं मला वाटतं. हे महत्त्वाचे पॉईंट होते जे तुमच्यासोबत डिस्कस करायचं होतं. आता हे नवीन जेव्हा KYC चालू होईल आणि जर नवीन ऑप्शन काही आलं बायोमेट्रिकचं तर आपल्या या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ मी अपलोड करीन की तुम्ही पहा.
आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमची e-KYC करा. अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि लाडक्या बहिणीबद्दलच्या वेगवेगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.